की गोंय हे गोंयकारांचे न्हय अडानी किंवा जिंदालाचे। तशेंच तुमच्या मुखार एक सेस म्हणून गोंयान मांडिल्लो तो मुद्दो मांडटा हांव। गोंय सरकारान गोवा रुरल इम्प्रुवमेंट अँड वेलफेअर सेस ऍक्ट 2000 कायदो एक आसा। त्या कायद्या अंतर्गत जे ट्रान्सपोर्ट जाता कोल प्योर ताजे सेस लेवी करता। सो सीएजी जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आसा तांचो 2016 रिपोर्ट आयलो। ह्या रिपोर्टा प्रमाणे गोंय सरकारान 300 कोटी 2016 300 कोटीचे वसुली करपाक जाय आसली ह्या रिपोर्टा प्रमाणे। तेन्ना आम आदमी पक्षान एसीबी म्हणल्यार एंटी करप्शन ब्युरो कडेन कंप्लेन लॉन्च केल्ली की ताणे सरकारान एफआयआर लॉन्च करची आणि हे जे सेस रिकवर करपाक जाय ते रिकवर करचे म्हणून। 2016 हो अमाउंट आशिल्लो 300 कोटी आणि आज सुमारे 1000 कोटी अमाउंट आसतलो। हाजे वयल्यान दिसून येता की सरकारान हे रिकवर करपाक कसलीच पावलां उचलूना म्हणून। जर पावलां उचलल्या तेन्ना सरकारान आमच्या गोंयकारांक लक्षांत हाडून दिवचें। अशें कळून आयला की अडानी हो जो सेसाचो जो अमाउंट आसा तो कंटेस्ट केला। ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जो रिकवर करता ताजो कंटेस्ट केला। तेन्ना गोंय गोंयकाराचे हे जर हाजेर जर आमचो सीएम ठाम आसा ताणें आमकां सांगचें ताणें रिकवर कितें केलो अमाउंट हातूंतलो। एक साधारण जर कोणाचें लायसन्स फी आसलें किंवा जीएसटी जर अमाउंट आसलो कोणाचो थोडोसो अमाउंट जाल्यार सरकार ताचे फाटल्यान लागता, सगळी मशिनरी फाटल्यान येता आनी तो अमाउंट रिकवर करता। हे 1000 कोटी फाटल्यान जो रिकवरी करपाक जाय ते सरकारान कितें प्रयत्न केला। दुसरी बाजू जर पळयल्यार सरकाराकडे पयसो अजिबात ना, तिजोरी काबार जाल्या, फक्त खर्च चलयता ते रीण घेवन। प्रत्येक म्हयन्यान सुमारे 100 कोटी सरकार हे रीण काडटा आणि गोंयकारांच्या माथ्यार लागता। आज अंदाजे 20,000 कोटी रुपयाचे रीण आसा गोंय सरकारान। हे रीण गेली 10 वर्सां बीजेपी सरकार आसा, हे रीण वाडत गेल्लें आसा। हातूंत दुबाव ना कोणाकूच की इनएफिशियंटली सरकारान फायनान्शियल मॅनेजमेंट केला पळय ते कंप्लीटली इनएफिशियंट, मिसमॅनेजमेंट केला फायनान्शियल अफेअर्सचे आणि कर्ज वाडत चालला। तुम्ही पेपरात ऍडव्हर्टायजमेंट पयला आसतले, प्रत्येक म्हयन्याक 100 कोटीची रीण काडटात। हेवटेन पयशे ना, हेवटेन अडानी कडल्यान रिकवर करना 1000 कोटी, पयशे खंयच्यान येतले? सो सरकारान सोपो उपाय काडलो। उपाय म्हणल्यार कितें? गोंयकारांच्या बोल्सांत घातलो। गोंयकारांक सांगले तुम्ही हे पयशे दिया, अडानी कडल्यान आपण घेवं शकना, तुम्ही हे पयशे घ्या। सो फाटीं जर तुम्ही पळयशी हाऊस बिल्डिंग अलावन्स सरकार गव्हर्नमेंट सर्वंटांक दिताले ते बंद केले। फाटीं असो निर्णय घेतिल्लो जे कोविड पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलांत एडमिट जातले तांकां डीडीएसवाय कव्हर जातले ते तांच्यांनी विथड्रॉ केले। सो प्रायव्हेट हॉस्पिटलांत जी बिलां येता कोविड पेशंटाची ते सरकार स्किमीन अंडर कव्हर करपाचे आसले, ताजो माघार घेतलो। तशेंच जे सीफेरर आशिल्ले तांकां पेन्शन ड्यू आसा ताजे पेन्शन काय मेळूना तांकां। त्याच प्रमाणे जो बारीक मनीस आसा तो गृहदार बायलां जे आसता गृहदाराचेर रावता ते डीडीएसवाय स्कीम जी आसता ताजी फाटीं ह्या आठवड्यान 1 म्हयन्याचे जाली, एप्रील म्हयन्याचे सरकारान रिइंबर्स केले। 6 म्हयन्याचे ड्यूज बारीक जो मनीस आसा ताजे अजून ड्यूज सरकारान पे करूना। हेवटेन वसुली जी करपाची अडानीची ताजी कांयच ना आणि बारीक मनशा कडल्यान फक्त सरकार आपल्या तांच्या बोल्सांत हात घालता आणि हे पयशे काडटा। तशेंच आता लाडली लक्ष्मी स्कीम जी आशिल्ली, स्वर्गीय मनोहर बाबा स्किमांनी लॉन्च केली लाडली लक्ष्मी। आता अशें दिसूं येता ती स्कीम सुद्धा जे क्रायटेरिया तांणी केल्लो 8 लाख इन्कम आशिल्लो तो 3 लाख हाडपाचे आसा म्हणून खूबशे जो गोंयकार जी स्किमीचे बेनिफिट घेताले ते सुद्धा स्किमींतल्या भायर पडटले। सो एकूच दिसूं येता हे सरकार भाजपचे हो सीएम जो आसा तो गोंयकार खातीर न्हय, तो फक्त अडानी खातीर। जी ताणें पावलां उचलूंक जाय आशिल्लीं गोंयकारांनो हे वसुली करपाक, हे ताणें घेवपाक 1000 कोटी ताणें कितें पावलां मारल्या ताणें सांगचें। फक्त ताणें बारीक मनशाच्या बोल्सांत हात घातल्या आनी हे पयशे काडल्या। सो हांव परत सरकाराक सांगूंक सोदता आम आदमी पक्ष गोंयकारांक सदांच ठामपणे उबे रावतले आणि तुका प्रत्येक वेळा प्रमोद सावंत बाब तुज्या लक्षात येतलें की हे सरकार जे आसा ते गोंयकारांचें आसपाक जाय
न्हय अडानीचे किंवा जिंदालाचे. देव बरें करूं. म्हणजे कितें प्रश्न आसा सांगता. पत्रावाक एक सांग म्हाका, तुमच्या फाटल्या दिसांनी ते रेजिग्नेशन दिला पण तेच्या आतां फुडें कितें जालें? इट हॅज बीन एक्सेप्टेड ऑर वॉट इट इज? We have accepted and resolution dila, so we really recognize the efforts put in by them in the party for last 4-5 years. तशेंच थोड्यां कडेन आमची उलोवणी चालू आसा कळ्ळें. सो कितें मतभेद जाल्लो